नमस्कार. आज आपण कर्जमाफी या संदर्भात थोडक्यात अपडेट पाहणार आहोत. अपडेट खूप महत्त्वपूर्ण आहे. आपण शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकऱ्यांची कर्जमाफी, तिचा सुरू असलेला अभ्यास आणि या योजनेसाठी लागणाऱ्या अटी शर्ती या सर्वांकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे. नेमके आता समितीचा अहवाल कधी सादर केला जाणार? या योजनेच्या अंतर्गत अटी शर्ती काय काय लागणार? गेल्या आठवड्यामध्ये महसूल मंत्र्याच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांचाच या योजनेचा लाभ दिला जाईल, अशा प्रकारचं विधान केलं गेलं. आणि या योजनेच्या अंतर्गत अटी शर्ती जाचक असणार हे कुठेतरी त्यांनी दाखवून दिलं होतं. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून बजेट सेशनमध्ये असलेल्या वेळोवेळी मंत्री महोदयांच्या माध्यमातून, कृषी मंत्र्याच्या माध्यमातून सांगितलं गेलेलं आहे की या योजनेसाठी गठीत करण्यात आलेले जे काही समिती, या परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली समितीचा अहवाल आल्यानंतर या योजनेचा अंतर्गत कशाप्रकारे कर्जमाफी दिली जाणार हे निश्चित केलं जाणार आहे. आणि याच अनुषंगानं गेल्या 4 ते 5 महिन्यापासूनच शेतकरी या समितीच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. मित्रांनो, काल गुरुवार 2 एप्रिल 2026 रोजी या समितीच्या माध्यमातून आपला अहवाल सादर केला जाईल, अशा प्रकारे वेळोवेळी सांगण्यात येत होतं. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये समितीचा अहवाल येईल. त्याच्यानंतर आलेल्या अहवाल पुढे मंत्रिमंडळाच्या समोर मांडला जाईल आणि मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन या कर्जमाफीला मंजुरी दिली जाईल, अशा प्रकारे एकंदरीत प्रवास सांगण्यात आलेला होता. परंतु आता या कर्जमाफीच्या समितीचा अहवाल पूर्ण होतोय का, अभ्यास पूर्ण होतोय का, की पुन्हा अभ्यास करण्यासाठी आणखी महिना 2 महिने मुदतवाढ मागितली जाते, असे अनेक सारे प्रश्न यापूर्वी सुद्धा उपस्थित करण्यात आलेले होते. आता सध्या तरी या समितीचा कार्यकाल संपला आहे, म्हणजे कालावधी पूर्ण झाला आहे आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही समितीचा अहवाल सादर करेल, अशा प्रकारे अपडेट होती. परंतु यामध्ये आता ही समिती साधारणपणे एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये आपला हा अहवाल सादर करणार आहे. आतापर्यंत तरी याच्यामध्ये मुदतवाढ मागितली आलेली नाही. आता या समितीच्या माध्यमातून आपला अहवाल सादर केल्यानंतर पुढे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अहवाल मांडला जाईल. याच्यामध्ये देण्यात आलेले काही जे निकष असतील, अटी शर्ती असतील, त्यांच्यामध्ये काय उपाययोजना करण्यासाठी सुचवलं जाईल, या सर्वांच्या आधारे पुढे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी काही पात्रता असतील, त्या पात्रतेचा GR निर्गमित केला जाणार. आता एकंदरीत एप्रिलच्या 3रा आठवडा हा अभ्यास गट समितीचा अभ्यास अहवाल येण्यासाठी लागणार आहे. त्याच्यानंतर साधारणपणे पुढची मंत्रिमंडळाची बैठक, म्हणजे जी काही GR आपण एप्रिलमध्ये येईल अशी अपेक्षा करत होतो, तो GR येण्यासाठी मे देखील उजळू शकतो. एकंदरीत आपण जर पाहिलं तर कर्जमाफीसाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली नाही. परंतु कर्जमाफीची घोषणा झाली, या पार्श्वभूमीवर कर्जमाफी तर जाहीर केली, त्याचा जर GR आला तर कमीत कमी बँका या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली, म्हणून पूर्वीची कर्ज समायोजन करून नवीन कर्ज देण्यासाठी कुठेतरी पुढे प्रक्रिया करतील. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर खरीपाचा 2025चा वाया गेलेला रब्बीचा हंगाम, खरीपचा हंगाम, रब्बीचं झालेलं नुकसान, आता एकदा अवकाळीचं संकट, या शेतकऱ्यांच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाची जरी तयारी करायची असेल तर शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळणं किंवा ही कर्जमाफीची प्रक्रिया पार पाडणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या पार्श्वभूमीवरती आता आणखीन किती विलंब केला जातोय या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे. परंतु एकंदरीत आता समितीचा येणारा जो काही अहवाल आहे का, अहवाल एप्रिलच्या साधारणपणे 3ऱ्या आठवड्यामध्येच येऊ शकतो, अशा प्रकारचे अपडेट समोर येतात. मित्रांनो, या योजनेत GR जोपर्यंत येत नाही तोपर्यंत योजनेच्या सांगितल्या जाणाऱ्या अटी शर्ती, पात्रता या फक्त बातम्या असणार आहेत.
त्यामुळे GR येण्याची प्रतीक्षा करा आणि GR आल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या संदर्भातील अटी, शक्ती, पात्रता, निकष या ठिकाणी समजणार आहेत. जे जे अपडेट येतील ते आपणास वेळोवेळी देण्यात येईल. तर शेतकरी बांधवांनो, तर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.